MBBS प्रवेश प्रक्रिया ही एक कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. फक्त डॉक्युमेंट्स अपलोड केले, चॉईसेस लिहिले म्हणजे MBBS सीट मिळते असं नाही आहे. अनेक प्रकारचे मेडिकल कॉलेजेस आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून ॲडमिशन्स होतात. प्रत्येक राज्याची वेगवेगळी काउन्सिलिंग प्रक्रिया असते, त्यामध्ये स्वतंत्रपणे भाग घ्यावा लागतो. या संदर्भात पालक व विद्यार्थी यांच्या मनात प्रचंड कन्फ्युजन असतं. आपण कोणत्या काउन्सिलिंग प्रक्रियेत भाग घ्यावा, त्याची प्रोसेस काय आहे, कोणते कॉलेजेस आपल्याला मिळू शकतात, त्यांचे काय कट ऑफ्स मागच्या वर्षी काय होते, या वर्षी ते आपल्याला मिळेल का नाही मिळणार, असे असंख्य प्रश्न पालकांच्या मनामध्ये असतात. आणि ते जर नसतील तर अजून MBBSच्या या प्रवेश प्रक्रियेला तुम्ही पुरेसे एक्सपोज झालेले नाही आहेत असा त्याचा अर्थ होतो. या सर्व गोंधळामध्ये आम्ही तुमची मदत करू शकतो. तुम्हाला इतके मार्क असतील की तुम्ही एम्समध्ये MBBSची अपेक्षा करत आहात किंवा किमान महाराष्ट्रात गव्हर्नमेंटमध्ये MBBS तुम्हाला मिळेल असं तुम्हाला वाटत आहे. असं असेल तर तुमच्या समोर जे प्रश्न आहेत ते म्हणजे अनेक कॉलेजेसमध्ये MBBS मिळत असताना नेमकं कुठे घ्यावं. मार्कांवर ते मिळताना दिसतंय, पण रँकनुसार ते मिळेल का. प्रवेश प्रक्रिया चुकीची फॉलो केल्याने ती सीट जायला नको. कुठे हॉस्टेल फॅसिलिटी चांगली आहे, कुठे टीचिंग चांगलं आहे, कुठे क्लिनिकल एक्सपोजर जास्त चांगला आहे, हा गायडन्स आम्ही तुम्हाला 100% करू शकतो. हा गायडन्स तर प्रत्येकालाच हवा आहे, पण जेवढे मार्क्स कमी तेवढा आम्ही जास्त सपोर्ट करू शकतो. कारण नीटचे मार्क जेवढे कमी तेवढे MBBS करायचे पर्याय कमी असतात. रजिस्ट्रेशन, फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, अलॉटमेंट बघणं, कॉलेजला प्रत्यक्ष जाताना कोणते डॉक्युमेंट सोबत न्यायचे, DD कितीचा काढायचा, कोणाच्या नावे काढायचा, या सर्व गोष्टींमध्ये आम्ही मार्गदर्शन, मदत तसंच हँड होल्डिंग करतो. आणि आमचं हे पेड काउन्सिलिंग भारतात सर्वात स्वस्त आहे. आमच्या या मदतीची सर्वात जास्त गरज त्या विद्यार्थ्यांना आहे ज्यांना नीटमध्ये कमी मार्क आहेत. त्यांना त्यांच्या बजेटमध्ये बेस्ट पर्याय देणं हे आम्ही करतो. या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या करता येणार नाहीत असं नाहीये, करता येतात, परंतु अनेक काउन्सिलिंग समांतर चाललेले असतात. काउन्सिलिंगचे नियम सतत बदलतात, नवीन नवीन नोटिफिकेशन्स येत राहतात. बरेचसे बारकावे असे असतात जे तुमच्या एकदम लक्षात येणार नाहीत. प्रवेश प्रक्रियेत किंवा काउन्सिलिंग प्रक्रियेत झालेल्या चुका गंभीर, इररिव्हर्सिबल आणि दूरगामी परिणाम करतात. योग्य माहिती आणि योग्य मार्गदर्शन तुम्हाला योग्य वेळी भेटणं फार महत्वाचं आहे. ऑल इंडिया काउन्सिलिंग सोबतच महाराष्ट्र आणि इतर राज्यांचं काउन्सिलिंग स्वतंत्रपणे पण एकाच वेळी ओव्हरलॅपिंग पद्धतीने चालतं, पॅरलली. त्यात तुम्ही कुठे भाग घेतला पाहिजे, कुठे तुम्हाला बेस्ट चान्सेस आहेत MBBS मिळण्याचे, हे संपूर्ण मार्गदर्शन आम्ही करतो. कॉलेज, हॉस्टेल, त्या कॉलेजचे हॉस्पिटल, तिथे पोस्ट ग्रॅज्युएशनची फॅसिलिटी, या सर्व गोष्टींचे डिटेल्स तुम्हाला पेड काउन्सिलिंग मध्ये मिळतात. MCC, CET सेल, NMC, AACCC यांच्या वेबसाईटवर वेळोवेळी अपडेट्स येत राहतात. तुम्हाला या सर्व गोष्टींचा ट्रॅक ठेवावा लागतो. MCC किंवा स्टेट काउन्सिलिंगचे जेव्हा राऊंड सुरू होतात, प्रत्येक राऊंडचे नियम वेगवेगळे असतात. कुठे फ्री एक्झिट आहे, कुठे अपग्रेडेशन करता येतं, कुठे रिटेन्शन फॉर्म भरावा लागतो, या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आम्ही करतो. मॅनेजमेंट कोट्यामध्ये किंवा NRI कोट्यामध्ये MBBS ऍडमिशन घ्यायची असेल तर अतिशय काळजीपूर्वक या प्रक्रियेमध्ये भाग घेण्याची गरज आहे. कारण मॅनेजमेंट किंवा NRI कोट्यामध्ये MBBS 1.5 ते 2 कोटी रुपयांमध्ये होतं. त्यामध्ये निगोशिएशन करणे, पैशांची आणि कामाची गॅरंटी घेणे, या सर्व गोष्टींमध्ये आम्ही तुमची मदत करतो. करिअरच्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर तुम्ही आहात. या टप्प्यावर आम्ही तुमचं मार्गदर्शन 100% यशस्वीपणे करू शकतो आणि तुम्हाला MBBS, BDS, BAMS मिळवून देऊ शकतो. संपर्क करा. धन्यवाद.